श्री शिवछत्रपतींनी सिद्धीच्या उरावर बांधलेला किल्ला म्हणजे पद्मदुर्ग तो पाहायला नक्की का जायचं याचीही काही कारणे. खऱ्या अर्थात जानेवारीची सुरुवात हा किल्ला पाहण्याचा खरा मोसम. तुम्ही मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावरची विस्तीर्ण वाळू पाहू शकता आणि इथूनच तुम्हाला किल्ल्यावर जाण्यासाठी गोष्टी लक्षात राहो न राहो. पण हा मुरुड समुद्रकिनाऱ्यापासून ते पद्मदुर्ग किल्ल्यापर्यंतचा 3 किलोमीटरचा सागरी प्रवास तुमच्या स्मरणात कायमस्वरूपी राहतो. तो निथळ समुद्र आणि तेथून हेलकावे खात जाणारी तुमची बोट, हा प्रवास तुम्हाला नक्की सुखदायक वाटतो आणि थोड्याच वेळात तुम्हाला किल्ले पद्मदुर्गाचं दर्शन होतं. हे खरं अर्थाने तुम्हाला एका बलाढ्य जलदुर्गाचं दर्शन, ही खऱ्या अर्थाने वेळ असते. ती पद्मदुर्गाची खरी ओळख असलेल्या त्याचा पद्मदुर्गा बुरुज निरखून पाहायचा, त्याचा बलाढ्यपणे पाहायचा आणि नंतर समोर नजर टाकायची त्याच्या मुख्य दुर्गाकडे. शांतपणे वाळूमध्ये उतरायचं बोटीतून आणि पहिलं जायचं ते गडदेवता कोटेश्वरी मातेच्या दर्शनाला. याचा अर्धा भाग तुम्हाला आजही मुरुडमध्ये पाहावास मिळतो, खांबाचा किंवा ध्वजस्तंभाचा. शिवछत्रपतींनी सिद्धीच्या उरावरती निर्माण केलेला हा पद्मदुर्ग इथल्या हिंदूंचं रक्षण व्हावं म्हणून कित्येक मुलं इथे दुर्गाचं संवर्धन करताना दिसतात. आपल्याला वेळ असेल तर मात्र नक्की थोडा वेळ त्यांना द्यावाच. महादरवाजाच्या 7-8 पायऱ्या चढून किल्ल्यामध्ये प्रवेश करायचा. किल्ल्यामध्ये प्रवेश करताच महादरवाजाचं ते अप्रतिम रूप तुम्ही प्रत्येक वेळा पाहायचंच. तिथून दिसणारा प्रत्येक भाग न भाग तुम्हाला आश्चर्यचकित करतो. 350 वर्षापूर्वीचं शिवछत्रपतींचं काम आहे हे. 350 वर्षापूर्वी शिवछत्रपतींनी बनवलेला हा किल्ला तसाच बलाढ्य राहावा म्हणून कित्येक संघटना इथे काम करत आहेत. तुम्ही जेव्हा समुद्राच्या बाजूकडे जाता तेव्हा एकदा समुद्राची गाज ऐकावीच. किल्ल्याची प्रत्येक वास्तू निरखताना 350 वर्षापूर्वीचं एखादे ऐतिहासिक साधन मिळालं तर, आणि ते मिळतं जर नीट पाहिलं तर. ज्या किल्ल्यावर तुम्ही जाल आणि तिथे जर शिवछत्रपतींचे मावळे गडसंवर्धन करत असतील तर त्यांना नक्कीच मदत कराच. पद्मदुर्ग किल्ल्याच्या बाले किल्ल्यात गेल्यात की बरोबर मध्यभागी उभं राहायचं आणि एकदा आपल्या चौफेर नजर फिरवायची की शिवछत्रपतींचं हा किल्ला बांधण्याचं कर्तृत्व नजरेत येतं. आज एवढी वर्ष झाली, कित्येक युद्ध झाली, पण त्या युद्धाने इथला बाले किल्ल्याचा तट मात्र जसाच्या तसा ठेवला आहे. शिवछत्रपतींच्या गडकोटाचं संरक्षण व्हावं, संवर्धन म्हणून जे करतात त्या मावळ्यांना सलाम करून आपण परतीच्या प्रवासाला निघायचं. इथून खूप सहजगत्या तुम्हाला जाता येतं. होडी अक्षरशः किनाऱ्यापर्यंत येतेच. श्री शिवछत्रपतींच्या भगव्या ध्वजाला वंदन करून दंडवत करूनच पद्मदुर्गाचा निरोप घ्यायचा. जय शिवराय.